नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. सहप्रायोजक द प्रधा स्टुडिओ. सो काहींचं आयुष्य कसं अगदी इस्त्री केलेल्या कपड्यांसारखं असतं, एकही सुरकुती नसलेलं, अगदी परीट घडीचं. जसं की आपल्या पूर्वाचं आयुष्य अगदी साधं सरळ सोपं सरळ सुटसुटीत. सो तिच्याच ह्या साध्या आयुष्याबद्दल तिच्याकडून जाणून घेऊया. भेटूया माझ्या लाडक्या पूर्वा गोखलेला. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब. थँक्यू सो मच. आणि खूप वर्षांनी भेटतोय, पण मला असं वाटतं मी तुला कालच भेटले, कारण तू तशीच दिसते. तू पण. आणि खूप कॉमन मैत्रिणी आहेत, त्यांच्याकडनं मी इतकं तुझ्याबद्दल तसंही ऐकत असते, त्यामुळे असं वाटत नाही की खूप वर्षांनी भेटलोय. पण ऍक्च्युली म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे ते म्हणतात ना आपण म्हणतो ना कट्टू, तसं वाटतंय. काही वर्षांपूर्वीची तू आणि आत्ताची तू सेम टू सेम. थँक्यू. काय करतेस? ऍक्च्युली मी तुला सांगू का, खूप जण विचारतात काय करते, आणि त्याचं उत्तरही ऍक्च्युली सोपं आहे. चांगलं खायचं, चांगलं झोपायचं आणि एक्सरसाइज करायची. म्हणजे इट इज नॉट इझी टू स्टे फिट. हे करावंच लागतं. आणि माझं नशीबही आहे त्याच्यात की जीन्स थोडे चांगले आहेत म्हणून आय एम ब्लेस्ड. पण हे एवढं करायलाच लागतं. तुम्ही वाटेल ते खाल आणि मग म्हणाल माझं वजन कमी होत नाहीये, तर नाही चालत. सो बेसिक आहे, हे फॉलो करायलाच पाहिजे. याबद्दल नक्की अजून बोलूया, पण तू दिल के करीब बघत असशील तर तुला माहित असेल की तुझं स्वागत भरपूर गिफ्ट्स देऊन करू. हो, ओके. तू बघतेस का दिल के करीब? बघते. म्हणजे काही एपिसोड्स बघितले, आपल्या मित्रमैत्रिणींचे एपिसोड्स बघितले, तेव्हा मला माहितीये की खूप गिफ्ट्स मिळतात. आणि गप्पा सुद्धा छान. हो, येस. पण मी तुला म्हणते की म्हणजे माहित नाही मला का बोलवलं इकडे तुम्ही, कारण माझं लाईफ जसं तुम्हाला खूप सरळ सोपं, आणि मी तर नेहमी म्हणते की खूप बोरिंग, असं काय सेन्सेशनल काहीच नाहीये. त्यामुळे पण आपण नॉर्मल गप्पा मारूया, मला वाटतं. नक्कीच. निलिमा अमित एक अतिशय दिल के करीब मैत्रीण, जी रेकी हिलर आहे, थीटा हिलिंग करते, लाईफ कोच आहे. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. खूप सुंदर पुस्तक लिहिलंय आणि तुझ्यासाठी भेट म्हणून पाठवलं. थँक्यू सो मच. थँक्यू. तुझ्यासाठी कदाचित एक मेसेज असेल आत. वाचून दाखवतेस? हो. आयुष्यात काही शिकायचं असेल तर वाहत्या पाण्याकडून शिकावं. वाटेतला खड्डा टाळून नाही तर भरून पुढे निघावं. वाव, किती छान, मस्त, सुंदर लिहिलं ऍक्च्युली. आणि तसंच असतं ना, म्हणजे टाळून काही होत नाही, आपल्याला इधर त्याच्यात काहीतरी भरावं लागतं आणि मगच पुढे जावं लागतं ना. खरं. म्हणजे आलेल्या गोष्टीला फेस करावंच लागतं. यू कॅनॉट गेट अवे फ्रॉम इट और रन अवे फ्रॉम इट ना. किती छान, मस्त. मी वाचीन नक्की. मी खूप कमी पुस्तकं वाचते खरं तर, पण मी हे नक्की वाचीन. येस, मस्त. थँक्यू. रोहन प्रकाशन आपल्या अतिशय दिल के करीब आहेत, आणि तुला भटकंतीची आवड आहे हे जाणून त्यांनी मुद्दामून तुझ्यासाठी ऑफबीट भटकंती हे जयप्रकाश प्रधान यांचं पुस्तक पाठवलंय. नक्की वाचूला आवडेल. हो, नक्की. खूप छान, मस्त. ऑफबीट भटकंती. आणि मला आवडतं, म्हणजे मला, केदारला, मुलींना, आम्हाला आवडतं फिरायला आणि आम्ही जातच असतो सुट्ट्यांना. सो आता हे वाचून बघूया आहेत ना काही कुठे जायला मिळतंय का. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि RDK 20 हा जर का कुपन कोड दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांनी वापरला तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला मिळणार आहे रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर 20% डिस्काउंट. ओके. थँक्यू. वेलकम. ही आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण. आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि 100% हर्बल प्रॉडक्ट्स ती बनवते. ओके. निसर्ग हर्ब्स. सो तिने तुझ्यासाठी पाठवली अगरबत्ती. वाव, किती छान. नीम टूथपेस्ट, मस्त. फेस ऑइल, हर्बल सोप आहे, आणि पेप्सोफोर्ट लिक्विड नॅचरल सिरप फॉर रिलीफ फ्रॉम ॲसिडिटी, ब्लोटिंग अँड गॅस्ट्रिक इश्यूज. वाव, मस्त.
किती छान वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतात आणि खूप इफेक्टिव्ह आहेत हा तिचे प्रोडक्ट्स. आणि किती व्हरायटी आहे ना प्रोडक्ट्स मध्ये, अगदी वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. खूप छान, मस्त. थँक्यू सो मच निसर्ग हर्ब्स. तिची औषधं सुद्धा खूप छान आहेत. अच्छा. मी स्वतः वापरते, म्हणजे का? माझी जरा गुडघेदुखी चालू असते कायम. सो त्यासाठी सुद्धा नर्तना नावाचं तेल आहे ते मी वापरते. अच्छा. नर्तना नावाच्या गोळ्या आहेत त्या मी वापरते ओके. आणि सुपर्ब आहेत. यू कॅन यूज ते. पण कुठेही मिळतं ते, म्हणजे निसर्ग हर्ब्सच्या नावाने काही हा, वस्तू? त्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर दिलाय. हम्म. सो त्यांना फोन करून तुम्ही विचारू शकता. आय थिंक ऑफ द शेल्फ आहे अवेलेबल. ओके ओके सो मी डायरेक्टली त्यांच्याचकडून मागवते. ओके. साताऱ्यावरून येतात माझ्या गोळ्या. हो की नाही? पण येस, मी हे नक्की ट्राय करेन आणि मागवायचं असेल तर मी कॉन्टॅक्ट करीन यांना नक्की. थँक्यू सो मच. वाव, किती केवढे गिफ्ट मिळतात. आहेत अजून अजून आहेत. उलूक द आउल फाउंडेशन नावाचा एनजीओ आहे प्रीती शहा यांचा. आणि हे जे फॅक्टरीज मधलं एक्सेस फॅब्रिक असतं ना, त्यातून खूप छान छान आर्टिफॅक्ट्स तिथे उलूक द आउल मध्ये बनवले जातात. टेबल रनर आहे. किती छान, मस्त आहे. मस्त आहे ना? मस्त बनवलंय, कलरफुल. मी खूप वापरते रनर्स. हो ना? हो खूप. मी असं ऐकलं तुझं घर सुद्धा खूप सुंदर आहे. हो, मी ऍक्च्युली एका पॉइंटला मला असं वाटलं मी तुला सांगते की तू घरीच ये, आपण हे घरी करूया. केलं असतं ना. हा, पण मला माझंच शूटिंग माहित नव्हतं ग काय आहे. म्हणजे मीच शूटवरनं धावत पळत येणार, मग घरी मी नसणार. सो म्हणजे घरीच असते आणि मला माहित असतं की नक्की शूट नाहीये, तर मी खरंच घरी अरेंज केलं असतं. नेक्स्ट पण आपण अदरवाईज तू येऊ शकतेस घरी, म्हणजे आपण करूया प्लॅन काय. आपण अग्ग आणि अहो करू, तुझा आणि केदार. चालेल. हो चालेल. मस्त. पण थँक्यू सो मच, खूप छान आहे, मला आवडलंय खरंच. वेलकम. आपले 2 दिलके करीब फ्रेंड्स आहेत, अमित आणि कविता सुरसे, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे कनीरा पैठणी. ओके. सो पैठणीचं जे एक्सेस फॅब्रिक असतं त्यातून काय करावं, हा जर का कोणाला प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर अमित आणि कविताकडे आहे. कारण अशा सुंदर हँडबॅग्स बनवतात ते लोक, किंवा जॅकेट्स बनवतात. वाव, किती छान. दुपट्टे बनवतात ते. हे कुठे मुंबईतले आहेत का? हो. किती छान, मस्त. छान आहे कलर आणि हे ना, किती छान आहे ना. मस्त आहे. थँक्यू. सो पूर्वा, आपण आत्ता बसलोय ठाण्याच्या मिहाय कोळीमध्ये, आणि अतिशय उत्तम नॉन व्हेजिटेरियन फूड तर इथे मिळतंच, पण आज मी व्हेजिटेरियन सुद्धा जेवले इथे. अप्रतिम व्हेजिटेरियन मिळतं. सो तुझ्यासाठी त्यांनी खास ना हे रेडीमेड मसाले, इन्स्टंट मिक्स म्हणतात ते त्याला. सो तुझ्यासाठी दिलेत फिश फ्राय मसाला मिक्स आहे, त्यानंतर प्रॉन्स मसाला मिक्स आहे, आणि चिकन मसाला मिक्स. ओके, मस्त. आणि आय हॅव ट्राईड देम, दे आर फॅन्टॅब्युलस. ओके, आय ट्राय. कारण मी अगदी प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे आमच्या घरी, म्हणजे गोखल्यांच्या घरी सुद्धा खूप फिश बनत असतं. सीकेपी ना? मी सीकेपी, पण केदार इज ऑब्व्हियसली गोखले म्हणजे ब्राह्मण, पण ते पण खातात खूप, म्हणजे तसं. सो आमच्याकडे बनतच नॉनव्हेज, पण मी ट्राय करीन. मस्त टेम्पटिंग आहे. आणि थँक्यू सो मच मिहाय कोळी. आणि मी ठाण्यात राहते, त्यामुळे मी अदरवाईज पण इकडे येणार आहे नंतर. येस. हे आपले आणखीन एक ठाणेकर मित्र आहेत, अद्वैत बापट. सहज हवन एंटरप्राइज हा त्यांचा ब्रँड आहे, आणि ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस आज त्यांनी तुझ्यासाठी आणलाय. नाईस, मस्त. आवडतो खरवस? हो, आवडतो ना, खरवस आवडतोच. मस्त, छान दिसतोय आणि यम्मी दिसतोय. खरंच आहे. आणि हो ना? नाही, मी खाईनच, म्हणजे थँक्यू. मस्त. ही 2 गिफ्ट्स आहेत. ही जी वरची बॅग तुला दिसते ती आपली एक मैत्रीण आहे, अनु शर्मा, सुरतची मैत्रीण आहे, आणि तिच्या एनजीओचं नाव आहे अबळ नाही सबळ. ओके. न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्टसाठी ही संस्था त्यांनी सुरू केली आहे, आणि त्या मुलांनी ही तुझ्यासाठी बॅग बनवली. छान. मी विचारणारच होते, दिल के करीब लिहिलंय, तर मला वाटलं की तुम्ही बनवताय काय ह्या बॅग्स, कदाचित बनवत मुलं खूप प्रेमाने करतात. खूप छान, मस्त बनवले. व्हेरी नाईस. आणि त्यात वाव, मोहिनी शिंदे, अतिशय दिलके करीब मैत्रीण, तिने तुझ्यासाठी एक चंदेरी साडी पाठवली. मस्त ग, खूप छान. तुझ्यासारखी डेलिकेट आहे बघ चंदेरी. हो, आणि मला आवडतात चंदेरी साड्या, खूप छान क्लासी दिसतात ना. मस्त, कलर पण खूप छान आहे. थँक्यू व्हेरी मच.
खूप अनयुज्युअल आहे आणि color. हा मधला कलर आहे हा ना. हा हा धूप मस्त छान. मस्त, व्हेरी नाईस. कॉम्बिनेशन पण खूप छान आहे रेड बरोबर. येस, थँक्यू सो मच थँक्यू सो मोहिनी. मच, थँक्यू मोहिनी, मस्त थँक्यू सो साडी आहे. मच. आणि मला तुझी साडी पण आवडली, खूप छान कॉम्बिनेशन आहे ग्रीन आणि ऑरेंज. येस, हो. ही आहे साजिरीची साडी. अच्छा. दीपाताई चेऊलकरांचा ब्रँड आहे पार्ल्यातला साजिरी साडीज. आणि त्यांचं कलेक्शन खूपच छान असतं. हो का? मग हे मिसमॅच करून तू घातलंयस त्याचं? हो, तर ब्लाऊज मला प्रणोती म्हात्रे म्हणून आणखीन एक आपली दिलके करीब मैत्रीण आहे. अच्छा. तिने शिवून दिलेला आहे. हो, खरंच. तो सुद्धा अनयुज्युअल आहे ना जरा. हो, आणि छान वाटतोय Yeah. समर मध्ये जरा Yeah. कॉटनचे ब्लाउजेस आणि Yeah. बरं वाटतं ना हो. बघायला सुद्धा. मस्त कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय. आणि तुझ्यावर अजून छान दिसतंय. थँक्यू सो मच. मी इकडे गिफ्ट लुटायला आली असं मला वाटतंय. बापरे. हो, हे घेऊन भटकणार आहे मी आता. Yes. भटकंती करणार आहे. Yes, yes, yes. नक्की नक्की. खरंच मस्त आहे ग, व्हेरी नाईस. पण हे कोणाचं आहे? चेरीपिक Cadillac. ब्रँडचं नाव आहे आणि Okay. निशांत आवळे अच्छा. आपले अतिशय दिलके करीब मित्र आहे. व्हेरी नाईस. थँक्यू निशांत, थँक्यू सो मच. आणि तुझ्यासाठी एक पर्सनलाइज्ड नेम टॅग सुद्धा आहे. ओ, खाली घेऊया ती. हा. अच्छा, वाव, किती मस्त आहे. वा वा वा, जामच आवडलंय मला हे. थँक्यू सो मच, खरंच मस्त. आणि या सगळ्या बॅग्सवर निशांत दादांनी 35% डिस्काउंट ठेवलाय Okay. फक्त आपल्या दिलके गरीबच्या सगळ्या प्रेक्षकांचा. ओके, पण हे पण अवेलेबल असतात कुठे? मग हाऊ डू यू ऑर्डर दीज बॅग्स? डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे त्यांचा. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू. आणि मला अजून हवे असेल तर मी नक्की ऑर्डर करणार. येस. मस्त, व्हेरी नाईस. आता एनिवेज आता मुलांच्या सुट्टीत आम्ही हो, जाऊच कुठेतरी, हो, हो, तेव्हा मी हो. घेऊन जाईन ही बॅग नक्की. वा, किती वर्षाची आहेत ग मुलं? मोठी आता 19, हा. ती लिबरल आर्ट्स करते NM मध्ये सेकंड अच्छा, इयरला. अच्छा. आणि धाकटी 13 वर्षाची आहे, 8वीत जाईल आता ती. ती लहान आहे जरा अजून. लिबरल आर्ट्स करते म्हणजे नेमकं सो काय लिबरल करते? आर्ट्स इज ऍक्च्युली ह्युमॅनिटी सारखं. आपलं आर्ट्स कॉमर्स सायन्स असतं तसं आता आर्ट्स मध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करून ह्युमॅनिटी स्ट्रीम आली आहे आणि त्याच्यात लिबरल आर्ट्स आलंय. सो बेसिकली लिबरल आर्ट्स मध्ये कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट्स असतात. तुम्ही सब्जेक्ट्स चूज करू शकता की तुम्हाला मेजर कशात करायचंय, मायनर कशात करायचंय. जसं आर्ट्स मध्ये असायचं तसंच, पण फक्त आर्ट्स मध्ये कसं एक लिमिटेड 5-6 सब्जेक्ट्स असतात आर्ट्स रिलेटेड. सो ह्याच्यात तुम्ही फाईन आर्ट्स घेऊन बायो घेऊ शकता, ऍक्टिंग घेऊ शकता, असे वेगवेगळे सब्जेक्ट्स असतात जे तुम्हाला ते इंट्रोड्यूस करतात. अँड देन द फायनल इयर यू हॅव टू चूज कुठल्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला एक मेजर ग्रॅज्युएशन करायचं आणि एक मायनर करायचं असं. सो वेगळे कॉम्बिनेशन. म्हणजे एक सायन्स मधलं तुम्हाला बायो आवडत असेल तर तुम्ही बायो घेऊ शकता. तुम्हाला आर्ट्स मधलं कुठलं सायको आवडत असेल तर सायकोलॉजी घेऊ शकता. तुम्हाला कॉमर्स मधलं अकाउंट्स असेल तर अकाउंट्स घेऊ शकता. किंवा अजूनही वेगळं काय हवं असेल तर तुम्ही फाईन आर्ट्स घेऊ शकता, तुम्ही ऍक्टिंग मध्ये करू शकता, डिरेक्शन मध्ये करू शकता. सो आता सेकंड इयर आहे. सो आता दे इंट्रोड्यूस देम टू ऑल द सब्जेक्ट्स. आता नेक्स्ट इयर बघेल कशात करायचंय तिला बेसिकली. आणि इंटरेस्ट कशात आहे तिला? ऍक्टिंग मध्ये आहे इंटरेस्ट असं म्हणते ती. पण लेट्स सी, म्हणून बेसिकली लिबरल आर्ट्स मध्ये आपल्या इंडस्ट्रीशी रिलेटेड ऑल्सो खूप सब्जेक्ट्स आहेत ज्याच्याशी इंट्रोड्यूस होतीये ती. सो ऍक्टिंग करायचंय अजून तरी म्हणतेय. पण बघूया, मे बी डिरेक्शन मध्ये आवडायला लागेल किंवा प्रोडक्शन करावं असं वाटेल, व्हॉट एव्हर. म्हणजे अजून शी इज नॉट शुअर. म्हणते तरी ऍक्टिंग करायची. आजी सुद्धा ऍक्ट्रेस, आई सुद्धा ऍक्ट्रेस. मला थोडंसं धडधडायला लागलं जेव्हा ती म्हणाली ऍक्टर व्हायचं तेव्हा. कारण मला असं वाटतं की म्हणजे आय थिंक आपल्यासाठी खूप सोपं होतं. खूप लिमिटेड होती इंडस्ट्री तेव्हा. आता खूप फास्ट झाली आहे. कोणाचा कोणाला काही पत्ता नसतो. कोणी येतं, कोणी जातं. आणि यू हॅव टू बी अ लिटल केअरफुल असं मला वाटतं. आता आपण खूप सहज इंडस्ट्री, म्हणजे मला तरी असं वाटतं प्रोटेक्टेड होतो आणि खूप आरामात वाढलो इंडस्ट्रीमध्ये. आता तसं नाहीये. आता यू हॅव टू बी केअरफुल आणि खूप कॉम्पिटिशन आहे. तुम्ही हरवू शकता, तुम्ही चुकीच्या मार्गाला जाऊ शकता. यू गेट इन्फ्लुएन्स्ड इन अ लॉट ऑफ वेज. सो बघूया आता. म्हणजे खूप विचार करून करावा लागेल असं मला वाटतं आता. इट हॅज टू बी अ थॉटफुल प्रोसेस. असं आरामात होईल असं नाही वाटत. लेट्स सी. शील फाईट हर बॅटल. तुझा कसा होता प्रवास? खूप सोपा. मी तेच म्हणते ना की
इंडस्ट्रीमधलाच खूप सोपा होता प्रवास. यायचंच नव्हतं ह्या इंडस्ट्रीत ऍक्च्युली, कारण की मी विचारही केला नव्हता. मी CA करत होते तेव्हा आणि अचानकच एक ऑफर आली. आपले चंद्रशेखर गोखले आणि उमा गोखले सिरियल करत होते आणि ती माझी मावशी लागते दूरची, नीना मावशी म्हणजे ऍक्च्युली आधीची. सो तिने सहज आईला विचारलं की पूर्वा करेल का ग. आणि तेव्हा डेली सोप्स नसायचे बघ, वीकली एपिसोड्स असायचे आपले. सो अगदीच महिन्यातले 4-5 दिवस शूट असायचं. आणि आई म्हणाली की मी विचारते, पण मला नाही वाटत ती हो म्हणेल, कारण CA चालूच होतं माझं तेव्हा. तर मी म्हटलं की हा किती दिवस, 4-5 दिवसच लागणार आहेत का. तर नीना मावशी म्हणाली कर ग. असं करत करत मग तिनेच माझं फोटोशूट केलं आणि ती म्हणाली की चल आपण बघूया कसं होतंय. मग तिनेच ऑडिशन घेतली आणि तिने ठरवलं की नाही करशील तू, तो कॅरेक्टर तसंच आहे. त्यामुळे मला ABC ही ऍक्टिंगची येत नव्हती अजिबात, काहीच नाही. म्हणजे मला असं वाटायचं की हे सगळे माझ्या आजूबाजूचे आहेत ते मला शिव्या घालत असतील की कुठून पकडून आणलं हिला आणि उभं केलंय आमच्या समोर. आणि खूप मोठे मोठे ऍक्टर्स होते ग, सुनील बर्वे किंवा सोनाली पंडित. सोनाली पण तेव्हा खूप छान काम करत होती. म्हणजे जवळजवळ माझ्याच वयाची आहे, पण तरी पण अगदीच हे सगळेच ऍक्टर्स आहे ना. तू सुद्धा म्हणजे तुम्ही अगदी लहानपणापासून काम करत आलायत. मी खूप लेट आली आहे इंडस्ट्रीमध्ये, त्यामुळे मला असं वाटायचं की का मला इकडे आणून टाकलंय ह्यांनी, म्हणजे जबरदस्ती असं. पण तो प्रवास इतका छान होता, त्यांच्या सगळ्यांकडनं इतकं छान शिकत गेले मी फॉर अ इयर की मला असं ते आवडायला लागलं नंतर. आणि मग मला असं वाटलं की मे बी हे CA मला आय वॉज गुड ॲट अकाउंट्स आणि हे सगळं, त्यामुळे करिअर म्हणून मी CA कडे नक्की बघितलं होतं. पण हे मला असं वाटलं की मला हे जास्त आवडतंय करायला. सो ते CA राहिलं तिथेच आणि हळूहळू हा प्रवास सुरू झाला. सो ऍक्च्युली पहिली जी अपॉर्च्युनिटी होती ती इतकी सहज आणि सोपी होती माझ्यासाठी. आणि त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की इंडस्ट्री खूप छोटी होती आपली, कामं मिळत गेली ऑटोमॅटिकली, अजिबात स्ट्रगल करावं लागलं नाही, टचवूड. आणि ऑब्व्हियसली त्यातनं खूप शिकत गेले मी. म्हणजे तेव्हा एकदा काम सुरू करायचं म्हटल्यावर मग मी डिसाईड केलं की नाही आता मला प्रॉपर सगळ्यांकडनं थोडं थोडं शिकतच पुढे करायला लागेल. सो जे वाटेत भेटले, सिरियल्स केल्या ज्यांच्याबरोबर, त्यांच्याकडनं थोडंसं घेत इथपर्यंत पोहोचले. पण इट हॅज बीन अ व्हेरी स्मूथ जर्नी. आणि आपल्याकडे म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये तुझ्या पाठीशी कायम उभी राहणारी अशी दिलके करीब नावं कोणती आणि का? एक तर मी नेहमी म्हणते की शेखर काका आणि नीना मावशीशिवाय मी येऊच शकले नसते इंडस्ट्रीत, त्यामुळे ते आहेत. माझी आई, कारण आई माझी ऑब्व्हियसली आता सुद्धा काम करते, पण आई तिच्या कॉलेजच्या वेळेला ती नाटक करायची. पद्मश्री धुंडीराजनी सुरू केलं होतं तिने तेव्हा. ती वंदना मावशी होती बहुतेक. म्हणजे कॉलेजमध्ये ते प्रोफेशनल नाटक करायचे. मग आईची जर्नी पण थांबली, कारण आईचं लग्न झालं, मग जॉब करायला लागली आई स्टेट बँकमध्ये. पण तिच्या पण तेव्हा ते मनात होतं आणि ती अधूनमधून मला विचारायची करायचंय का ग तुला. आता म्हटलं नाही अजिबात करायचं नाहीये. पण हे सुरू झाल्यानंतर मग ती पण एकदम खंबीरपणे उभी राहिली की तुला आवड असेल तर कर. आणि साधारण रिमझिम जेव्हा सुरू झाली तेव्हा माझं लग्नही जमलं होतं. सो तेव्हाही माझं होतं की नाही एक रिमझिम करीन आणि मग सोडून देईन, मग मला CAच करायचंय. पण ऍक्च्युली मी सांगते की केदार किंवा त्याचे आई वडील किंवा माझ्या सासूबाई सुद्धा इतक्या खंबीरपणे माझ्याबरोबर उभे राहिले सगळे, की ते म्हणाले की नाही तुला आवड असेल तर तू कर. त्यामुळे एक तर घरातली माणसं आणि मग सगळ्या मैत्रिणी ज्या असतात आपल्या बरोबर कायम. सो सोनाली तर आहेच, तेव्हापासून सोनालीकडनं खूप शिकले मी. आणि आता शिल्पा, रुजुता, सुकन्याताई ह्या सगळ्या ज्या इतकी वर्ष माझ्या बरोबर आहेत त्यांच्याकडनं थोडंसं घेत मला सांभाळत मी इथपर्यंत पोहोचलीये. आपल्या प्रेक्षकांसाठी आई वडिलांची नावं सांग. अनिल गुप्ते माझे वडील, जे आता नाही आहेत, आणि कांचन गुप्ते. सो आईची सन TV वरती एक सिरियल आता सुरू आहे. रिटायरमेंट नंतर मग तिने परत थोडं सुरू केलं. सो शी कीप्स हरसेल्फ बिझी. आई पण आता 78 आहे ऑलमोस्ट, पण तरी ती हौशेने करते आणि शी लाईक्स इट. शी इज कीपिंग हरसेल्फ बिझी. वाटत नाही आणि ती राहतही नाही तशी. तिला आठवण करून द्यावी लागते अधूनमधून की जरा सावकाश, कारण ती पण इथून तिचं सेट मलाडला आहे. म्हणजे इतकी वर्ष शी वॉज फॉर्च्युनेट की ठाण्यात मिळत होतं त्यामुळे ती करत होती, कारण ठाण्यात पण आपल्या आता असतं. पण आता ती रोज प्रवास करते ठाणा ते मालाड.
Hats off. हो, त्यामुळे पण तेच मला असं वाटतं आपल्याला आवड असेल की आपण करतोच करतोच आपण. ना, आणि खूप मजेत असते ती. हम्म. म्हणजे शूट चालू असलं की ती मजेत असते, शी कीप्स हरसेल्फ बिझी, खुश असते ती. आणि ती सेटवर पण खुश असते हा. हो हो कारण मी हो. पूर्वी काम केलंय तिच्याबरोबर. हां, हां. ती माझ्या सासूची एकदम लाडकी होती. हो हो, येस येस, हं. आय नो, येस येस. आणि आई पण तुझी आय थिंक असायची त्यांच्या हो बरोबर का? हो हो ना? हो हो हो, हो कायम हो, असायची. कायम असायची. येस हं. येस. स्मिता मावशी आणि मी इनफॅक्ट हो. तेव्हा घरी जायचे कधी तेव्हा स्मिता मावशी, आई आणि आय थिंक कोण, सुहास मावशी बहुतेक, अशा असेल, तिघी जणी असेल. एकदा आमच्या घरी बसून असं खूप गॉसिप करत होत्या. तेव्हा म्हणजे जेव्हा स्मिता मावशी होती तेव्हा. असेल असेल, हो. नक्कीच नक्कीच. सो तेव्हा सुद्धा ना आई सेटवरती असली तुझी की हम्म. असं छान वाटायचं. हम्म. म्हणजे सासू जरी नसली तरी कांचनताई असायची आणि असं प्रोटेक्टेड वाटायचं की हो, कोणतरी आहे कोणीतरी आपल्या बरोबर, आहे. कोणतरी मोठं आहे हम्म. आपल्याला गाईड करायला. हो हो, हम्म. आहे. शी इज व्हेरी हॅपी गो हो लकी. हो हो. म्हणजे इव्हन पप्पा सुद्धा होते तेव्हा, दोघंही एकदम मस्त, सोशल लाईफ हम्म. खूप छान होतं. इनफॅक्ट हम्म. माझे सासू सासरे सुद्धा तेच फ्रेंड्स होते. तसेच मी आणि केदार त्यामुळे भेटलोय खरं तर. अच्छा हा. अच्छा अच्छा. पण मला खूप छान वाटतं त्यांच्याकडे बघून की ऍट दिस एज ऑल्सो दे आर एन्जॉईंग देअर लाईफ. आणि सोशल लाईफ छान आहेत, खूप मित्रमैत्रिणी आहेत, स्वतःला बिझी ठेवतात आणि दे आर एन्जॉईंग. तेच हवंय ना ऍक्च्युली. केदारला कशी भेटलीस तू? रोटरी क्लब वॉज कॉमन ऍक्च्युली. आई बाबा पण तिकडे मेंबर्स होते आणि सासू सासरे मेंबर्स होते, तर तिथे खूप आम्ही फॅमिली प्रोग्राम्स पण खूप व्हायचे. दॅट इज हाऊ वी मेट. सो आधी तर ऑब्व्हियसली जस्ट फॅमिली फ्रेंड्स होतो, मित्रमैत्रिणी होतो. सो आम्ही खूप एकत्र फिरायला जायचो किंवा व्हॉट एव्हर. आणि मग नंतर हळूहळू असं वाटलं की काहीतरी होतंय, म्हणजे राहू शकतो एकत्र असं. सो ते पण खूप सिम्पल होतं. अगदी सरळ सोपं, म्हणजे त्यात सुद्धा काही सेन्सेशन असं काहीच नव्हतं. नाही नाही, काहीच नाही. मी म्हटलं ना की ऍक्च्युली तू का बोलवलंयस मला माहित नाही, माझी लाईफ इज व्हेरी बोरिंग आणि असं वाटतं मला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पण तू मराठी पेक्षा जास्त हिंदीमध्ये काम केलंयस का ग? नाही, ऍक्च्युली बॅलन्स झालाय आय थिंक दोघांचा. सुरुवात ऑब्व्हियसली मराठीने केली, त्याच्यानंतर मराठी शोज थोडे थोडे करत गेले. मग 2003 मध्ये मला बालाजीसाठी कॉल आला होता आणि तेव्हा सुद्धा सुलेखा, ती म्हणजे पहिली सिरियल, ती हिंदी पहिली सिरियल 2003. रिमझिम वॉज 1999, म्हणजे पहिली जी आली ती. तेव्हा तर अल्फा मराठी होतं, झी मराठी नव्हतं. इनफॅक्ट हे शो सुरू झाले 2001 मध्ये, माझं लग्न झालं आणि तेव्हाही माझं असं होतं की मी आरामात जेवढं जमेल तेवढं करीन, कारण मला काय फार माधुरी दीक्षित बनण्याच्या हाती वगैरे असं काही नव्हतं. म्हणजे ऍक्टर बनण्याची अम्बिशन नव्हतीच, त्यामुळे जेवढं आवडतंय तेवढं मी करीन, असंच सुरुवात अशीच केली होती. सो मी खूप ऑफर्स ना नाहीच म्हणायचे की फिल्म्स करायच्यात, नाही मला काय इंटरेस्ट नाही फिल्म्स मध्ये. हिंदीला मी लिटरली नाही म्हणायचे. म्हणजे आता लुकिंग बॅक आय फील की ऑपॉर्च्युनिटीज अशा चालून आल्या होत्या आणि मी नाही म्हटलं होतं. पण तरी आय थिंक मे बी माझं नशीब किंवा वॉज जस्ट टू लकी की 2003 मध्ये बालाजीमधनं परत फोन आला आणि एक सोनीसाठी मी ऑडिशन दिली आणि ते म्हणाले की नाही, यू हॅव टू डू इट, यू हॅव टू डू इट, असं त्यांनी केलं. तर म्हटलं नाही, आय एम नॉट इंटरेस्टेड, हिंदी करायचंच नाहीये मला. कारण तेव्हाही एक होतं ना टॅबू की हिंदी वेगळं होतं आणि मराठी नाही, आपली माणसं आहेत, आपण आपल्या माणसांमध्ये काम करूया. मग तो पण शो असाच होता, वीकेंड शो होता, सॅटर्डे संडे. सो जास्त दिवस लागणार नव्हते. म्हटलं ठीक आहे, चला 8-10 दिवसच लागतील, बघू ते काय असते हिंदी इंडस्ट्री, असं करून तो शो सुरू केला मी. मग त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की ह्याच्यात जास्त स्कोप आहे, खूप मोठ्या टेक्निशियन्स बरोबर कामं करायला मिळतात. एक मराठीमध्ये काही झालं तरी लिमिटेशन्स येतातच. खूप मोठ्या ग्रँड स्केलवर करायला मिळतंय, जास्त शिकायला मिळतंय. ऍक्टर्स खूप वेगवेगळ्या ठिकाणांवरनं आलेले ऍक्टर्स, बाहेरून आलेले ऍक्टर्स. आणि ऍक्च्युली म्हणजे आताची परिस्थिती कदाचित तशी नसेल, पण व्हेन आय स्टार्टेड इन बालाजी, बेस्ट ऑफ टेक्निशियन्स, बेस्ट ऑफ ऍक्टर्स, 2003. सो क्वालिटी कॉम्प्रोमाइज कुठेच नव्हतं. ते कधी कधी मराठीत होत असेल, फायनान्सेस कारण वेगळे असतात म्हणून, पण तिकडे गेल्यावर आय रिअलाइज की देयर इज सो मच मोर टू द इंडस्ट्री देन जस्ट दिस. आणि मग मला असं वाटलं की ठीक आहे, ह्यातनं पण काहीतरी शिकूया. हे करत करत मग अजून एक हिंदी शो आला, मग त्याच्यानंतर परत मराठी शो झाले. सो आय हॅव ऑलवेज बॅलन्स्ड. पण आय हॅव सीन टू इट की मी एका वेळी एकच शो करीन, कारण लग्नही झालं होतं तेव्हा आणि जसं म्हटलं की ऍक्टर बनण्याची अम्बिशन नव्हती, त्यामुळे मला दोन्ही बॅलन्स करायचं होतं.
सो प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ बॅलन्स करत करत मला जेवढं जमेल तेवढं मी करत गेले. मग मुलं झाली, सो मग थोडासा ब्रेक त्याच्यात झाला. पण बेसिकली तसं करत करत आता इथे पोहोचली आहे. पण दोन्हीमध्ये केलंय काम. पण तुला मेजर डिफरन्स काय दिसतो अदर दॅन द स्केल? म्हणजे त्यांच्याकडे ग्रँजरच जास्त असतं, त्यांच्याकडे पैसा खूप जास्त आहे, बजेट जास्ती आहे. पण अदर दॅन दॅट काय तुला फरक जाणवतो दोन्ही? पण हाच मेजर म्हणजे प्रोडक्ट वाईज जर फरक विचारलास तर हाच फरक आहे की ग्रँड स्केल पेक्षा दे यूज द बेस्ट टेक्निशियन्स, दे यूज द बेस्ट टेक्नॉलॉजी, ऍक्टर्स बेटर असतात. मी म्हटलं तेव्हाची गोष्ट सांगते मी. आता परिस्थिती खूप बदलली. आता करतेय, पण आता हीच परिस्थिती आहे असं नाही. आता हिंदी पण खूप बदललंय. सो आता हिंदीचे बजेट्स तेव्हाचे बेटर होते, म्हणजे उलट झाले, आता कमी व्हायला लागले बजेट्स. पण नाहीतर तू म्हणशील तर तुलाही माहितीये की एपिसोड्स तेवढेच जातात. मंडे टू संडे डेली सोप्स आपण करतो. अर्धा तासाचे एपिसोड तिकडेही असतात, अर्धा तासाचे इकडेही असतात, 12 तासाची शिफ्ट दोन्हीकडे असते. सो काम कमी जास्त असं कुठेच नाहीये, काम तेवढंच करावं लागतं. क्रिएटिव्हली मला असं वाटतं आणि मी होप करते अजूनही की मराठी इज अ लिटल बेटर क्रिएटिव्हली देन हिंदी कंटेंट वाईज. पण हल्ली मी ऐकलंय की तेही कमी होत चाललंय आता. कारण मी रिसेंटली मी मराठी केलं नाहीये, त्यामुळे म्हणजे जे काय मित्रमैत्रिणी ते म्हणतात नाही आता सगळीकडे साधारण परिस्थिती सेम आहे. कारण की आता मंडे टू सॅटर्डे झाल्यामुळे आय थिंक ती घाई जास्त असते टेलिकास्ट पोहोचवण्याची. पण बाकी सुद्धा नाईलाजच असतो ना ग. खूप एवढ्या प्रेशर अंडर तुम्ही का. आता मी आता जी सिरियल करते झनक नावाची स्टार प्लसवर, सो तिथे तर 50 मिनिटाचा एपिसोड आहे. 2 स्लॉट्स दिलेत त्यांना, कारण की त्यांच्याकडे नवीन शो नाहीये म्हणून. 2 सिरियल केल्यासारखं, 2 सिरियल आणि एक प्रोड्युसर सेम सिरियल करतोय ना, दुसरी सिरियल नाही करत आहे. त्यामुळे कंटेंट पण सेम ठेवायचं आहे तुम्हाला. 50 मिनिटाचा रोजचा एपिसोड म्हणजे 2 एपिसोड तुम्ही मंडे टू संडेचे काढताय, म्हणजे काय प्रेशर असेल. आणि असं पण नाही की बँक आहे उद्याचा एपिसोड, ते प्रेशर तुमच्यावर येतं. ऑब्व्हियसली येतच पद्धतीने. सीन तुमच्या हातात आला की रेडी आहे. म्हणजे वाचायला पण कधी कधी वेळ मिळत नाही, मग ती चिडचिड सुरू होते. मग ती आमची चिडचिड आम्ही कोणावर तरी काढतो. मग डिरेक्टर चिडचिड करत असतो, कारण की त्याला ते 50 मिनिटाचं फुटेज द्यायलाच हवंय ना त्याला, काही झालं तरी. आय एम शुअर यू ऑल्सो मस्ट हॅव गॉन थ्रू इट. कारण मराठीत पण खूप वेळा असं होतं की टेलिकास्ट नाही आणि आपल्याला हे सगळं करावं लागतं. किंवा तूही हिंदी शोज केलेत ना? मी हिंदी शोज खूप आधी केले, त्याच्यानंतर मी मराठीमध्ये इतकी कम्फर्टेबल झाले की मग कम्फर्ट लेवल सोडून तिथे जाणं ते समहाव जमत नाही ग. दे नीड गुड ऍक्टर्स इन हिंदी असं मला वाटतं. त्यामुळे मी तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की मी तुलाही सांगेन की जा हिंदीमध्ये खरंच. आणि नाही उल्लू का बनवतील आपल्याला ते, तसं नाही ग. पण म्हणजे ज्या पद्धतीने आता काम चालू आहे ना, ते प्रेशर आहे. जे प्रॉमिस्ड असतं ते आपल्याला नाही मिळत. आणि आपण सुद्धा बिकॉज वी आर इमोशनल आणि बिकॉज वी अंडरस्टँड थिंग्स, आपल्याला कळतं की नाही ही व्यक्ती सुद्धा ते नाही देऊ शकत जे त्यांनी प्रॉमिस केलंय. जर का त्यांनी सुरुवातीला प्रॉमिस केलं असेल नाही 12 तासाची शिफ्ट असेल तर नाही मला आता एक्सटेंड करणं गरजेचंच आहे, मला 12 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत काम करणं गरजेचंच, का मला दिसतंय काम होणार नाहीये, नाही तर दुसऱ्या दिवशी परत 7 वाजता मला यायचंच आहे, कारण ती समोरची व्यक्ती काही नाही करू शकत. पण तुला असं वाटतं हे मराठीत होत नाहीये? होतंय ना. मग तेच म्हणते मी, सो होतंय. म्हणजे असं नाहीये की मराठीत चांगलं काम सुरू आहे किंवा आरामात काम सुरू आहे. पूर्वीसारखं नाही राहिलंय आता. कारण मी हे पण माझ्या मित्रमैत्रिणींकडनं ऐकतेच आहे की मराठीत सुद्धा इव्हेंच्युअली तेच होतंय आता. पण कसं आहे की चॉईस इज आवर्स. सो आपण जेव्हा चूज करतो की एखादी गोष्ट आपण हातात घेतलेली आहे आणि मला असं वाटतं त्याचे कॉन्सिक्वेन्सेस सुद्धा आपण बेअर करायचे असतात. आणि ज्या पद्धतीने काम चाललेलं आहे इतर ठिकाणी त्याच पद्धतीने, असं नाही की मी जर का 2 सिरियल करते तर बाकी ठिकाणी खूप ऐशो आरामात काम चाललं आणि फक्त माझ्या 2 सिरियलचं असं चालू आहे, असं नाहीये. द एंटायर इंडस्ट्री इज फंक्शनिंग लाईक दिस. पण देयर इज नो एंड टू इट ना आता. म्हणजे ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे कोणालाच माहित नाहीये. वी हॅड अ चॉईस. पण वी हॅड अ चॉईस देन. आता बिकॉज वी आर इन दॅट
इंडस्ट्री नाव वी डोंट हॅव अ चॉईस बट टू एक्सेप्ट वॉट एव्हर इज ऑफर्ड टू अस. तू टीव्ही नाही बदलू शकत. हा तेच मी काय म्हणते की इधर तुम्ही या पद्धत जी आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही मिसळून काम करा किंवा तुम्ही घरी बसा. एक्झॅक्टली तेच म्हणते मी. सो नाव देन घरी बसण्याचंच चॉईस आहे आपल्याकडे जर आपल्याला ते एक्सेप्ट करायचं नसेल तर. आणि आपण काय त्यांना हवेच तसं नाही, त्यांच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. सो लॉस इज आवर्स. हा पण मला असं नेहमी वाटतं की मला गरज आहे म्हणून मी हे काम करते. हो कारण मला गरज नसती तर मी करत नसते. पण कुठली गरज, म्हणजे पैशाची गरज सोडून देऊया आपण, पण एक काम करण्याची जी गरज आहे. मी ना एखादा रोल जेव्हा चूज करते, इंटरव्ह्यू तुझा एवढं लक्षात ठेव. मी जेव्हा एखादा रोल असं वाटतंय का की मी तुझा इंटरव्ह्यू घेते? चल त्या निमित्ताने तू पण बोलतेस ना. फॉर अ चेंज मी पण बोलते. सो तू सपोज प्रोडक्शन हाऊस आहेस किंवा तू चॅनल आहेस आणि एखादा रोल माझ्याकडे तू घेऊन आलीस तर तो मी वे करणारच ना. याचे मला पैसे किती मिळणार आहेत, पर डे किती मिळणार आहे, किती वर्ष चालू शकते, प्रोडक्शन हाऊस चांगला आहे का तर ती जास्ती काळ चालू शकते, चॅनल चांगलं आहे तर ती जास्ती काळ चालू शकेल, आर्थिक गणितं माझी बसतायत का, आणि मेन म्हणजे रोल जर का चांगला असेल तर मी जर का नाही केलं तर कमी पैशात आणि निम्म्या पैशात माझ्या मागे रांग लागलीये तोच रोल करायला, मग मी का नाही करायचा? मग तेच म्हणते मी की तू नाही केलंस तर तुझा लॉस आहे, त्यांचा लॉस नाहीये. कारण त्यांना तो ऍक्टर नको हवा असतो, त्यांना त्या बजेटमध्ये बसणारा ऍक्टर पाहिजे असतो. बरोबर, मग तो कोणी असो. बरोबर. आता थोड्या वेळापूर्वी मला कोणीतरी सांगितलं की अगं हा तू रोल करतेस ना, हा माझ्याकडे पण आला होता करायला, पण त्यांचं मी म्हटलं का पैशाचं काही जमलं नाही. ती म्हणली की नाही म्हणून त्यांना ब्राह्मणी लुक्स किंवा असं पाहिजे होतं म्हणून. ठीक आहे, आणि ते विधिलिखित असतं. ते माझ्याकडे जर का एखादी गोष्ट यायची असते तर ती येते, किंवा नसेल यायची तर ती नाही येत. असं नाही की त्या रोलला कोणीतरी जास्ती माझ्यापेक्षा टॅलेंटेड गेलं किंवा असं काही नसतं. ते इथे जे लिहिलेलं असतं ते शेवटी होतं. पण मला असं वाटतं की मी जेव्हा तो रोल घेते तेव्हा माझी गरज आधी असते, त्यांची असेल नसेल पण माझी गरज आहे म्हणून मी करते. मग मला कॉन्सिक्वेन्सेस बेअर करायचेच आहेत. हो हो, वन्स यू एक्सेप्टेड देन यू कांट गो बॅक. पण जर का अति झालं आणि डोक्यावरून पाणी गेलं तर मग मी डिसिजन घेऊ शकते कम्युनिकेट करायचं. आणि मला असं वाटतं कम्युनिकेशननी सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात ना सॉल्व्ह. पण काही परिस्थिती पण अशी आहे सध्या की कम्युनिकेशन करून सुद्धा आपल्याला दिसतंय, जसं तू म्हणालीस की 12 तासाची शिफ्ट आहे, तू कितीही कम्युनिकेट केलंस तरी तुला ते कधी कधी 14 तास करावेच लागतात, कारण तुला दिसतंय उद्याचं टेलिकास्ट नाहीये. आणि आय थिंक आपण इतके प्रोफेशनल आहोत ना की आपल्याला वाटतं की जाऊ देत ते पण आपल्याला नाही, टेलिकास्ट आपला गेला पाहिजे आपल्यामुळे. तेच म्हणत होते की मी हे सगळं माझ्या लोकांसाठी करेन ना. जर का हेच करायचंय ना तर थोड्या जास्ती पैशांसाठी मी परक्या लोकांसाठी. पैसा हा मुद्दाच नाही ह्याच्यात. मी तेच म्हणलं की मराठी हिंदी नुसतं पैशाचा डिफरन्स नाहीये, पण एक वाईडर ऑडियन्सला आपण दिसतो किंवा वाईडर ऑडियन्स ना आपण आपलं काम दाखवतो, त्यातनं मे बी आपल्याला अजून बेटर काहीतरी करायला मिळतं, असा माझा विचार असतो. आय कम देअर व्हेरी सून. म्हणजे आय कम देअर म्हणजे टू द थॉट व्हेरी सून. आता माझ्या कम्फर्ट झोन मध्ये किंवा कम्फर्टेबल लोकांमध्ये मी काम करते. म्हणजे स्केड्युलर्स बरोबर तर रोज मारामारी होते, प्रोडक्शनवाल्यांबरोबर होते, पण मला असं वाटतं की नाही ती माझ्या लोकांची मारामारी आहे. मी त्यांना 2 शब्द बोलले तर तेही मला बोलू शकतात आणि मी तुमचं ऐकून पण घेईन, मी कदाचित बाहेरचं ऐकून नाही घेणार. सो माझ्या त्या कम्फर्ट झोन मध्ये जोपर्यंत सगळं चाललंय तोपर्यंत मी ते करणार. पण मी तुला आता तुझं थोडं ओपिनियन चेंज करीन जायच्या आधी. मला आवडेल, मला खरंच आवडेल. पण मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे खूप छान ऍक्टर्स आहेत. म्हणजे मी तर आता अगदीच सगळ्यात एंडला माझं नाव समजते, कारण की जसं जसं म्हणलं की तुम्ही सगळेच जण इतक्या सुरुवातीपासून कामं करताय आणि आय हॅव सीन यू ऑल, इतकी मेहनत इतक्या वर्षांची. त्यामुळे मी सगळ्या मैत्रिणींनाही सांगत असते की का आपण म्हणजे का नाही कम्फर्ट लेवल मधनं या ना थोडेसे बाहेर. आणि परिस्थिती दोन्हीकडे सेम आहे. जसं आता मी काल परवा कोणाशी तरी बोलत होते तर तो म्हणाला की 9ची शिफ्ट आहे, 10:30-11 तर रोज मिनिमम वाचतातच फॉर मराठी. मग इनफॅक्ट हिंदीमध्ये यू कॅन जस्ट बी प्रोफेशनल अँड टेल देम की मी 12 तासाच्या वर करत नाही. आणि एका पॉइंटला ते इनफॅक्ट प्रोफेशनल रिलेशन तुम्ही ठेवलं ना की ते एक्सेप्ट करतात आणि ते त्या पद्धतीने करतात काम.
इकडे ना ऍक्च्युली मराठीमध्ये मला असं वाटतं आपणच थोडं इमोशनल होऊन उद्याचं टेलिकास्ट हे करायला पाहिजे जसं की आपण करतो पण ना. आपल्याला दिसतंय ग की ते काय खोटं नाहीये, ते आहे आहे ते. हो, पण ते हिंदीमध्येही आपल्याला दिसतं, पण वी कॅन पुट आवर फूट डाऊन असं मला वाटतं. आय डोंट नो, काय माहिती, मे बी आता मी रुळली आहे. पण दोन्हीकडे असं नाही की मला मराठी करायचं नाहीये, कारण मला जेव्हा सगळे विचार अगं तू काय मराठी दिसतच नाही झाली, तेव्हा मला होतच की नाही मला करायचंय मराठी, असं नाही की नाही करायचंय. पण आय थिंक दॅट आय एम कम्फर्टेबल नाव इन हिंदी ऑल्सो, असं मला वाटतं. पण मला खूप वाटतं की एवढे छान ऍक्टर्स आहेत, माझ्या मैत्रिणी इतक्या छान कामं करतायत मराठीमध्ये, तर त्यांनी अजून वाईडर ऑडियन्सना त्यांची कला दाखवली पाहिजे असं मला खूप वाटतं. म्हणजे मला कधी कधी कास्टिंग वाले विचारतात, अच्छा आप नाही तो आप दे दो ना आपके कोई फ्रेंड्स का नाम, तर मी धडाधड सगळ्यांची नावं देते. माझा नंबर आहे ना तुझ्याकडे? आहे, माझ्या डोक्यात ते आहे आता. मी म्हणलं ना मी आता ते ठेवणार. गंमत अशी झाली आहे माझ्याकडे, म्हणजे इच्छा असली तरी आता तास उरले नाहीयेत. नाही ना, पण ठीक आहे, कधीतरी महिन्यातले 40 दिवस मी काम करते. पण दॅट इज गुड, दॅट इज गुड. डे नाईट धरून. सी काम चालू आहे आणि काम तू करतेस, आवडते तोपर्यंत ठीक आहे, पण हिंदी करायचंच नाही हा जो मुद्दा आहे ना त्याच्यावर. पण पेरणी करू शकते. हो, मी आता अच्छा, माझ्याबद्दल विचारून झालं, आता तुझ्याबद्दल बोलूया. असं पहिल्यांदाच झालं असेल. दिल की करीमध्ये सुलेखा तळवलकरचं सेंटर. मी तिथे बसू का? आज दिल की करीमध्ये आपण भेटणार आहोत सुलेखा तळवलकरांना. पण ठीक आहे, पण आय थिंक अशाच गप्पा होतात ना, नाहीतर होणारच नाही. म्हणजे आपणही असं कधी भेटून गप्पा मारल्या असत्या आणि एवढं आपण नव्हते बोललो ना. नाही, कधीच नाही. आपण असे कधी भेटलोच नाही आहोत ना. भेटलो कधी कुठे सेटवर भेटलो, तेव्हाच. पण तेव्हा पण आय थिंक आपला ट्रॅक असा एकत्र होता का? आणि तू जेव्हा एखाद्या सेटवर असतेस, मला असं वाटतं तुला हू म्हणून काम असतं, तुला इकडे तिकडे बघायला. हो, तेव्हा मध्ये पण होतच काम तेव्हा. आणि तेव्हा तो माझा ट्रॅक तू खूप सुरुवातीपासून होतीस ना त्यासोबत. मग मी पण लेटच आले होते. आणि ती खूप अगदीच थोडासाच होता तो, मला वाटतं नंतर शोज बंद झाला बहुतेक, त्यामुळे ते खूप असं इंटरॅक्शन झालंच नव्हतं. मनवा होती आणि ते अगदीच ब्रीफ इंट्रोडक्शन आपलं होतं तेव्हा. ते इतक्या गप्पा नव्हत्या मला. त्यालाही 15 वर्ष झाली असतील, 10-15 वर्ष झाली असतील. 15. हो ना, 2010ची गोष्ट आहे. मग 14 वर्ष झाली त्याला. त्याच्यानंतर भेटतोय किंवा कुठेतरी भेटलो असू, पण अशा गप्पा ठरवून भेटूया आता. ठरवून भेटूया नक्की. इंट्रोडक्शन जेव्हा तुझं केलं तेव्हा तुझ्या साध्या सरळ सोप्या आयुष्याबद्दल बोलले, पण त्याच्यामध्ये कधी तू कोणाशी भांडलीयस का, किंवा असं काही स्पाइस आहे का? हो, भांडण म्हणजे काय नॉर्मल आहे, साधं सरळ आयुष्य नाही बघून वाटत नाही. नाही, असं काही नाही. मी भांडू शकते, मी ओरडू शकते, सगळं करते मी, असं काय संत नाहीये मी. काय कारण असतं? काही कारण. रस्त्यावर कोणीतरी चुकीचं पार्किंग केलं तरी मी जाऊन त्याच्यावर दादागिरी करू शकते. बेसिक गाडी चालवताना पण मी आजूबाजूच्या लोकांना शिव्या देऊ शकते. बेसिक कारणावर पण मी चिडते. असं आय एम व्हेरी शॉर्ट टेम्पर्ड. म्हणजे आहे, आता मे बी विथ एज थोडं कमी झालं असेल, पण असं काय मी आयुष्य साधं सोपं सरळ आहे. पण असं काय मी काय खूप अशी एकदम गुड गर्ल आणि संत नाही अजिबात. भांडू शकते माझ्या हक्कासाठी, तर मी नक्कीच भांडू शकते. आणि घरात केदार बरोबर रोज चल म्हणजे रोज काय भांडणं म्हणजे काय मारामारी नाही, पण काय निमित्त असतं. आणि काही पंखा 2 वर का ठेवलायस, 1 वरच ठेव. मग नाही पंखा नकोच. म्हणजे 25 वर्ष नाही, आता 2001ला लग्न झालं आमचं, 23 वर्ष झाली, तरी सुद्धा रोज रात्री झोपताना त्याला पंखा नको असतो आणि मला तो 1 वर तरी हवाच असतो. सो सेम कॉन्व्हर्सेशन रोज असतं. आणि मग होतच ते बेसिक नवरा बायको मध्ये जी भांडणं होतात ती होतातच. नाहीतर काय म्हणजे असं एकदम खूप छान नो भांडणवालं रिलेशनशिप मला माहित नाही. आय डोंट नो. म्हणजे खरंच मग ते खोटं असतं असं मला वाटतं. आपण घरी आई वडिलांशी पण किती भांडतो, भावाशी भांडते मी, म्हणजे इनफॅक्ट सासूशी सुद्धा भांडण नाही,
पण म्हणजे तुला माहिती असेल तर मी जॉईंट फॅमिली आहे आमची. सो सासू सासरे, माझा दीर, त्याची बायको, सगळे आम्ही एकत्र, आम्ही 10 लोक एकत्र राहतो. या आणि आता एवढी वर्ष. आणि इनफॅक्ट माझ्या सासूचे आई वडील सुद्धा आमच्याकडे होते. सो आम्ही 4 पिढ्या एकत्र राहिलोय. हो, करेक्ट. तुमच्याकडे पण आजोबा होते ना, आय थिंक. हा, आहेत. नाही. अच्छा, ओके. पण स्मिताताई नंतर गेले ते. हा, करेक्ट, हे मला माहितीये. हा, सो 4 पिढ्या. मी एकुलती एक म्हणून माझे आई वडील सुद्धा माझ्याकडे. अच्छा, हे नव्हतं मला माहिती. तू एकुलती एक? ओके. हा, सो तेच आमच्याकडे तेच आहे, म्हणजे होतं. सो आजी आजोबा आता नाही आहेत, पण आम्ही 4 पिढ्या एकत्र राहिलोय. सो चहा आलाय, पण घेऊया. हो प्लीज द्या इथे. सो 4 पिढ्या राहतच होतो आम्ही घरात. आणि मला म्हणजे बेसिक मला असं वाटतं की आपण आईशी पण किती भांडतो आपण, म्हणजे आर्ग्युमेंट्स होतात किंवा यू डोंट हॅव टू अग्री ऑन एव्हरीथिंग ना. डिफरन्स ऑफ ओपिनियन सगळ्यांमध्येच असतं. त्यामुळे आम्ही 10 लोक एकत्र राहतो. सो कुठेतरी डिफरन्स ऑफ ओपिनियन होणारच सगळ्यांमध्ये. पण तेवढंच असतं, म्हणजे की नाही पटलं तर बोलायचं. माझी सासू पण खूप मस्त आहे, एकदम तशीच आहे आईसारखीच, हॅपी गो लकी आणि कूल शी इज. सो ती पण काय नाही आवडलं की बोलून टाकते, मी पण बोलून टाकते, संपलं दुसरा दिवस. सो सासू सासरे काय करतात? सो आमचा बिझनेस आहे, फॅमिली बिझनेस आहे. सो सासरे तर ऑब्व्हियसली बिझनेसेस सांभाळतात. बोटॅनिकल इन्सेक्टिसाइड्सचा बिझनेस आहे. आता ड्रम्स पण बनवतो मोठे मोठे. आणि तुला माहिती असेल तर म्हणजे माझ्या नादी लागून केदारनी सेट पण बांधले. सो ते अगदीच मी म्हटलं की अरे आहे तर आपण करूया. सो ते थोडंसं मी इन्सिस्ट केलं म्हणून. हो, ते पण त्याच्यात सुद्धा ऍक्च्युली म्हणजे मी अगदी ते पिन मारल्यासारखं आहे की चल करूया. पण इट्स नॉट अ सिम्पल थिंग. ते सुरू झाल्यावर मला कळलं की एवढ्या परमिशन्स घेणं आणि एवढं मोठं ते मॅनेज करणं. पण सासऱ्यांनी सुद्धा खूप इंटरेस्ट घेऊन ते केलं, केदारनी सुद्धा. म्हणजे इनफॅक्ट आता तर केदारच मॅनेज करतो. त्यामुळे खूप मोठं नाही केलंय, 1-2 सेट्स जे लागतात ते केले. पण तेही आहे. त्या स्टुडिओचं नाव काय आहे? बॉम्बे केमिकल्स म्हणून, ब्रह्मांड स्टुडिओज बेसिकली. पण बॉम्बे केमिकल्स इज आवर फॅक्टरी. त्या फॅक्टरीच्या प्रिमाइसेस मध्येच आहे. सो लोकांना तेच म्हणून माहिती आहे. सो बाबा तर ऑब्व्हियसली, बाबा इज ऑल्सो 78 नाव. पण म्हणजे घरातनं सकाळी पहिले बाबा बाहेर पडतात 7:45 वाजता फॅक्टरीत जायला. फॅक्टरीकरण चालू आहे, त्यामुळे फॅक्टरीत जायला, तिथे स्टुडिओ आहे. सो ही इज लाईक अ वर्कहॉलिक. सो त्यांचं ते रुटीन आहे. सासू माझी ऑब्व्हियसली आई घरीच असते, शी इज बीन अ हाऊस वाईफ. पण तिने पण खूप उद्योग केलेत तिच्या ह्याच्यात, की एक्झिबिशन्स केलेत, बॅग्स बनवलेत मुलींना घेऊन, खूप मुलींची मदत केली आहे ते करता. सो खूप सोशल लाईफ केलंय तिने पण, खूप हे केलंय सगळ्यांना. पण ती पण स्वतःला बिझी ठेवते मस्त. खूप छान मित्रमैत्रिणी आहेत. त्यामुळे बाबा, केदार आणि अमोघ, केदारचा भाऊ, बिझनेस सांभाळतात. आणि आई घरीच असते. त्यामुळे इनफॅक्ट आई घरी असते. माझी जाऊ माणिक, ती पण शी इज ऑल्सो हाऊस वाईफ, ती पण घरी असते. त्यामुळे मी इनफॅक्ट शूटला जाते तेव्हा मी इतकी आरामात रिलॅक्स्ड, कारण एवढे तास प्लस ठाण्याहून प्रवास करणं आणि घरी कोणीतरी आहे, मी नाही पोहोचले तरी काही काळजी नाही, हे जे असतं ना सपोर्ट, ते अगदी म्हणजे सिरियसली घरच्यांमुळेच सर्व्हाइव्ह करू शकले मी, नाहीतर इट इज नॉट पॉसिबल. हो ग, हाल नाही होत. आणि छान वाटतं ना. आता मला नाही वाटत मी पण एकटी राहू शकेन. इतकी वर्ष इतक्या लोकांमध्ये राहिली आहे की कधी असं झालं ना की घरात अरे कोणीच नाही आज. खूप कमी वेळा होतं की आम्ही एकटेच होत, पण नाही राहता येत मग. कॉफी गार होते. हो मी घेते. सो तू पण अशीच राहिलीस म्हणतेस जॉईंट फॅमिलीमध्ये? कारण सो आणि ठरवून की जॉईंट फॅमिली मधलाच मुलगा बघायचा आणि लग्न. हो, अच्छा, हे नव्हतं मला माहिती. पण तुझं लव्ह मॅरेज होतं ना? लव्ह मॅरेज पण म्हणू शकशील तू, अरेंज पण म्हणू शकशील. अच्छा, ओके. सो महेश मांजरेकरची बायको मेधा मांजरेकर. सो मेधा मी आमचं लग्न ठरवलं. आम्ही एकत्र एक फिल्म केली होती, तिथे आमची भेट झाली आणि तिने लग्न जुळवलं माझं. हे नव्हतं मला माहिती. मला वाटलं की लव्ह मॅरेजच आहे प्रॉपर असं. अच्छा, तिने मारून मुटकून की ह्याच्याशीच लग्न करायचं. किती छान झालं. सो तुलाही माहिती आहे की
जॉईंट फॅमिलीमध्ये राहून किती फायदे होतात. आणि हा, फायदे तर आहेतच, पण मला माणसं खूप आवडतात. आणि घरामध्ये मी आणि माझे आई वडील आम्ही तिघच जण, म्हणजे बेल वाजली की आम्ही नाचत नाचत दार उघडायचे, अरे कोणतरी आलं, चौथं आलं. तर ऑफकोर्स येस, ठरवूनच लग्न केलं होतं. आणि मग काय मज्जाच. आणि आम्ही सख्खे इतके आहोत तळवलकर फॅमिली तर माहितीच, आणि व्हेरी क्लोज निट, व्हेरी क्लोज. म्हणजे अंबरला सख्खी बहीण आहे, पण बाकी जी चुलत भावंड आहेत करेक्ट, ते सुद्धा सगळे सख्खेच आहेत. आणि स्मिता मावशी ऑल्सो इज व्हेरी सोशल ना. माणसं गोळा करून, म्हणजे ते तर मलाही माहितीये, कारण अगदीच म्हणजे तिला पण खूप आवडायचं सगळं. आणि बाय द वे, म्हणजे आय डोंट नो तुला माहिती की नाही, तळवलकर बरोबर माझा खूप आय हॅव अ कनेक्शन. सो आता अगदी सुरुवातीचं सांगायचं तर आई माझी खारची आहे. सो खारला जिकडे आईचं घर होतं, बंगला, म्हणजे पूर्वी ते छोटे छोटे असे बंगलेच असायचे ना. सो द फर्स्ट ब्रँच ऑफ तळवलकर जिम वॉज ओपन्ड नेक्स्ट टू द घर. अच्छा. सो आय थिंक मधू काका आणि सुधा काका. सो आईने लहानपणापासून त्यांना बघितलंय. आणि मग नंतर मी जेव्हा आय थिंक 10वीची परीक्षा झाल्यावर, 10वी का 12वीची मला आता एक्झॅक्टली आठवत नाही, तेव्हा मी आणि माझ्या मैत्रिणींनी तळवलकर जॉईन केलं होतं एरोबिक्स, म्हणजे सुट्टीत करूया. मग तिथे मला म्हणजे आमची जी मॅनेजर होती ती म्हणाली की वुड यू लाईक टू इन्स्ट्रक्ट ऑल्सो. सो आम्ही म्हटलं की काय करायला लागेल त्याच्यासाठी. मग नाही, वील ओनली गिव्ह यू ट्रेनिंग 1 महिन्याचं, आणि मग तुम्ही नंतर एरोबिक्सचे बॅच घेऊ शकता. ओके, करूया, आपल्याला काय करायचंय, टाइमपास. मग आम्ही तिघींनी 1 महिन्याचं ट्रेनिंग घेतलं. त्याच्यानंतर मी जवळजवळ 5-6 वर्ष तळवलकरच्या ठाण्याच्या ब्रँचमध्ये एरोबिक्स इन्स्ट्रक्टर राहिलीये. मी रोज सकाळी 7ची बॅच घ्यायची, म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा. हो, तुला माहित नव्हतं हे? मला का आठवत नाही, पण मग काय माहिती. प्रशांत आणि गिरीशचं हे ठाण्याची ब्रांच होती. सो एरोबिक्स प्रशांत बघायचा, आणि सो वी वर ऑल अंडर हिम, छोट्या छोट्या मुली. सो आय हॅव दॅट रिलेशन ऑल्सो. म्हणजे कदाचित अंबरला माहिती असेल, पण मला माहिती. पण अंबर इकडची ब्रांच नाही बघायचा ना, आय थिंक. सो त्याला नसेल माहिती. वी वर मोर कनेक्टेड टू प्रशांत. सो ते पण एक आहे आमचा डिंगी. हो का? कधी कधी प्रशांत म्हटलं ती लक्षात येत. अच्छा, डिंगी. ओके. सो मला ते माहितीये की आईकडनं पण माहितीये की एवढी मोठी फॅमिली आहे, आणि देन तळवलकरची ना, म्हणजे असं सुद्धा कनेक्शन होतं. त्यामुळे तेही माहितीये की इतके सगळे भावंड. आणि तुझी आई माझ्या सासूची अतिशय दिलके करीब. आय नो. पण ते होतं, आय डोंट नो वाय, की आई पण मला म्हणायची की स्मिता माझी खूप जवळची मैत्रीण आहे. काहीतरी होतं त्यांचं. हा, घरी सुद्धा येणं जाणं खूप होतं. हो, खूप होतं. आणि आई म्हणायची ना की सेटवरती सुद्धा ती असं घरून फिश बनवून आणते माझ्यासाठी, आणि खूप केलंय स्मिता मावशीने पण. आय थिंक तिला ते जे ती अशी मम्मा होती. खरंच, पण सगळ्यांना धरून, आणि या आणि खूप डॅशिंग यार. म्हणजे आपली इंडस्ट्री इज मेल डॉमिनेटेड, त्याच्यात एक मराठी बाई प्रोड्युसर म्हणून प्रूव्ह करणं स्वतःला इज व्हेरी डिफिकल्ट त्यावेळी. आणि त्यांना डॉमिनेट करायचं खरंच मेल्सना. तेच म्हणते मी की लोक घाबरायचे तिला, म्हणजे ऑब्व्हियसली घाबरायचेच. मग आणि त्यावेळी असं नाही की आता तरी खूप आलेत प्रोड्युसर्स, पण त्यावेळी करणं इज वॉज व्हेरी डिफिकल्ट. पण आय थिंक तिचं पुढे तू चालवतेस हे सगळं. असं काही नाही ग, तिचा 1% पण मी करत नाही, आणि मी करूही शकणार नाही, कारण आय एम अ डिफरंट ह्युमन बीइंग. नाही, दॅट इज ऑब्व्हियस. तिच्या एवढी कपॅसिटी, तिच्या एवढे गट्स माझ्यात नाहीये. हो, नाही, ती होतीच वेगळी, म्हणजे खरंच. आणि मी त्यातल्या त्यात म्हणजे तिच्यापेक्षा शांत स्वभावाची, की जेवढं झेपेल तेवढं करावं. मी ऍक्च्युली करते, म्हणजे मला जितकं झेपतंय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्ती करते, पण दिस इज ऑल आय कॅन डू. बरोबर. दिस इज ऑल आय कॅन. पण ठीक आहे, एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. आणि लोकांच्याही अपेक्षा कदाचित असतील की अरे स्मिता तळवलकरांची सून, मग तसं प्रोडक्शन करायला हवं. पण मला असं वाटत नाही की आय शुड प्रूव्ह मायसेल्फ. म्हणजे प्रोडक्शन केलं मी आणि फिल्म्स काढल्या तरच मी प्रूव्ह करेन. मी माझ्या पद्धतीने करते. हो, या. आणि प्रत्येकाचं जसं म्हटलं, आणि माझं ते पॅशन नाहीये. एक्झॅक्टली, प्रत्येकाचं ते होतच. तिला आवडायचंच, आणि सगळ्यांना असं कंट्रोल करून
एक प्रोडक्ट बनवणं किंवा ते लागतं यार, असं इनबॉर्न असतं ते नाही होत सगळ्यांकडनं. प्रोड्युसर बनणं सोपं नाहीये. नाही. आणि त्याच्यासाठी वेगळी पॅशन लागते आणि ती एक ड्राईव्ह लागते जी तिच्याकडे तुम्हाला खाली पडणारी खूप लोक असतातच ना, त्यांच्यामध्ये सुद्धा उभं राहणं इज व्हेरी डिफिकल्ट. आणि शेवटी जिकडे पैसा इन्व्हॉल्व्ह असतो ना, तिथे तुम्ही कधीतरी खचताच ना, की जाऊ देत, म्हणजे असं ते होतं. पण शी रिअली सर्व्हाइव्ड वेल. म्हणजे शी इज बीन अन इन्स्पिरेशन. हो खरंच. आज स्मिता मावशीबद्दल मी बोललो, किती छान ना, मस्त. छान. आरतीशी आपण कधीतरी असा सडनली कुठेतरी भेटते किंवा आमचे कॉमन फ्रेंड्स आहेत त्यांच्या थ्रू बोलणं होतं. पण म्हणजे तेच खूप बोलणं नाही होत तिच्याशी पण असं. प्रश्न काय होतो? सॉरी, मीच प्रश्न विचारते वाटतं तुला. हे उलट झालं का जरा? पण छान वाटतंय मला. सो नाटकं 2 केली आहेस ना, त्याचा अनुभव कसा होता तुझा? खूप छान. पण जसं मी म्हटलं तसं की सगळ्यांनी माझ्या आजूबाजूच्या लोकांनी ना, मला असं वाटतं खूप लहान असल्यापासून थिएटरशी इंट्रोड्यूस झालेले आहेत आणि शिकत आलेत. मी खूप लेट सुरू केलं एक तर करिअरच आहे. त्यामुळे माझ्यासाठी अचानक ते असं होतं की आता ह्याची पण सुरुवातीपासून मी सुरुवात करायची. पण ऑब्व्हियसली करायचं होतंच थिएटर. डान्स शोज वगैरे तर आपण एनिवेज करतो, त्यामुळे स्टेज फ्राईट कधी नाही वाटलं. पण अजूनही मला असं वाटतं की नाटक मी काय शिकले नाहीये एवढं अजूनही. 2 केली तरी सुद्धा खूप शिकायचं आहे. म्हणजे आय एम नॉट अन थिएटर ऍक्टर असं मला वाटतं. जरी लोक हिंदीवाले खूप म्हणतात अरे थिएटर आर्टिस्ट आहे वगैरे व्हॉटेवर, पण शिकायचं आहे. पण खूप छान एक्सपिरियन्स, वेगळा एक्सपिरियन्स होता तो सगळा. मजा येते ना थिएटर करायला. आणि फॉर्च्युनेटली मी ज्यांच्या बरोबर केलं, बिकॉज लाईक तू म्हणालीस की हिंदी माझ्यासाठी कम्फर्ट झोन नाहीये, थिएटर माझ्यासाठी कम्फर्ट झोन नाहीये. त्यामुळे त्या कम्फर्ट मधनं बाहेर येऊन करण्यासाठी मला ते एक मोटिवेशन हवं होतं, जे कदाचित मी नाटक केलं पहिलं ते सुधीर काका होते, सुधीर जोशी आणि नयन मावशी होती. सो ते एक मोटिवेशन होतं की एवढ्या छान ऍक्टर्स बरोबर करायला मिळेल, म्हणून त्या कम्फर्ट मधनं मी बाहेर पडले. दुसरं केलं ते आपला मनीष दळवीनी प्रोड्यूस केलं होतं, त्यामुळे असं झालं की अरे मित्र करतोय, करूया. तिसरं केलं ते शिल्पानी, 3 केली ऍक्च्युली, म्हणजे शिल्पानी सगळ्या मैत्रिणींसाठी लिहिलेलं. सो ते एक मोटिवेशन होतं की अरे मज्जा करायला मिळेल. सो त्या माझ्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडून थिएटर करायचं म्हणजे मला ते एक मोटिवेशन लागतं की काहीतरी मला हवंय जे म्हणजे मला मोटिवेट करेल करायला. बिकॉज आय एम स्टील नॉट कम्फर्टेबल विथ थिएटर असं. कारण आय थिंक कायम मी ना टीव्हीच करत आली आहे, त्यामुळे फिल्म्सही नाही केल्यात मी, काहीच नाही. म्हणजे एक आत्ता 5 वर्षापूर्वी केली फिल्म, पण कोणी विचारतच नाही. आणि कदाचित ते टेलिव्हिजन खूप केल्यामुळे असेल. हो, आपल्याकडे वेळ नाही राहत करायला. सुरुवात तशीच झाली. आणि जसं मी तेव्हा म्हटलं की नाही हिंदी नाही करणे काय, तसं त्यावेळी खूप होतं की नाही फिल्म्स नाही करायच्यात. किंवा इथे कसं टेलिव्हिजनला आपण सकाळी जातो, रात्री आपल्या घरी येतो. फिल्म्सना आपण आउटडोर जातो, मग नाही मला बाहेर नाही राहायचं, घर सोडून नाही राहायचं. हे तेव्हा मी खूप केलंय सगळं. आणि तेव्हा मग मुलं झाल्यावर नको यार, मी इतके दिवस बाहेर नाही. बिकॉज तेवढी मोठी अम्बिशन नव्हती म्हणून पण असेल की मी माझ्या कम्फर्टनी जे काही मला जमेल ते मी केलं. मग टेलिव्हिजन ह्या बाकी सगळ्यांमध्ये मला कम्फर्टेबल आहे, मग त्याच्यातच आपण करूया. असं करत करत इतकी बिझी झाले टीव्ही मध्येच की मग एकदा शो सुरू झाला की तुम्हाला वेळच मिळत नाही. त्यामुळे मग नाटक आणि फिल्म्स थोडं बॅकला राहिलं. पण आणि नंतर जेव्हा असं वाटलं अरे फिल्म्स करायला पाहिजे होतं, कारण अगेन दॅट ऑडियन्स इज अ डिफरंट ऑडियन्स. तुम्हाला एक वेगळ्या लेवलची हे मिळतं, प्रमोट पण तुम्ही वेगळ्या लेवलला होता ना तिथे. सो आता असं वाटतं की फिल्म्स तेव्हा करायला हव्या होत्या कदाचित, पण आता कोणी विचारतच नाही फिल्मसाठी. आता विचारतील कारण दिल के करीब खूप लोक. हो ना, चालेल. म्हणजे कदाचित वाटतं ना लोकांना की नाही करत, आणि आउट ऑफ साइट इज आउट ऑफ माइंड. तसंही जोपर्यंत तुम्ही समोर दिसत नाही तोपर्यंत लोकांच्या लक्षातही येत नाही, की विसरतात की अरे हा ही आहे ऍक्टर. पण पूर्वा तुला माहिती एक युजली आपल्या कदाचित वयाच्या ऍक्ट्रेसेसमध्ये तो ब्लॉक असेल की मी स्वतःहून फोन उचलून कसं सांगू लोकांना की मला इंटरेस्ट आहे म्हणून. तर मला असं वाटतं की ते कुठेही कमीपणाचा न वाटून घेऊन जस्ट पिकअप द कॉल, पिकअप द फोन,
टेल देम आय एम इंटरेस्टेड ना. हो, असं वाटतं मला खूप वेळा. आणि मला त्याच्यात कमीपणा नाही वाटत कधीच, की कारण हिंदी खूप इनफॅक्ट आपली इंडस्ट्री पण अशी झाली आता की तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला सांगावंच लागतं लोकांना की मी फ्री आहे, माझा शो नाहीये आता, संपलाय शो, फ्री. कसं करणार ना, त्यांना असं वाटतं शो करतेय. सो आता ते नाही राहिलंय पूर्वीसारखं. फिल्म्स तर मला असं नेहमी वाटतं की मे बी आय एम नॉट अजून कोणाची फिल्म किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये मी नाहीये, त्यामुळे कोणाला फोन करू, कोणाची फिल्म येतेय किंवा कोण करतंय फिल्म. आणि ऍक्च्युली अरे हा आता मित्रच आहेत आपले ना हे सगळं, मग त्यांना काय सांगायचं की मला फिल्म, पण तरी सांगायचं. हो ना. आय थिंक आय शुड डू दॅट नाव. मी करीन आता तसं, कारण मला त्याच्यात काहीच कमीपणा वाटत नाही. सी मला नेहमी असं वाटतं की आपल्या इंडस्ट्रीमध्येच का असं बोलतात, कमीपणा का वाटतो? कारण तू कुठलीही बाकीची इंडस्ट्री घे, तुम्हाला नोकरी हवी असेल तरी तुम्ही तुमचा रेझ्युमे पाठवताच ना, तुम्ही बायोडेटा पाठवताच, तुम्ही अप्लाय करताच, कोणी तुमच्याकडे डिरेक्टली येत नाही विचारायला. सो देन कमीपणा काहीच नाहीये त्याच्यात. आपल्याकडेच असं आहे की अरे पूर्वीपासून ती पद्धत आहे की हिला विचारा, तिला विचारा, त्याला विचारा, त्यामुळे ते मला वाटतं आपल्याला सवय झाली आहे त्याची. मी तर इनफॅक्ट एखादा म्हणजे हिंदीचे कॉल्स खूप येतात मला, आणि आता म्हणजे मला आता नाही करायचे म्हणून मी नाही सांगते, पण त्यांना सुद्धा नाही म्हणताना मी सांगते की नेक्स्ट टाइम काही इंटरेस्टिंग असेल तर मला नक्की कळवा. हा, सो मला असं नेहमी वाटतं की शेवटचं त्यांना काय ऐकायला पाहिजे माझ्याकडून, नाही हो 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 इंटरेस्टिंग असेल तर कळवा. हा, सो ते कळवा हा शेवटचं ऐकू आलं पाहिजे त्यांना, तर ते मला नेक्स्ट नक्की. पण असतंच तसं. आणि ना की म्हणजे काम करणार नाहीये इसको हिंदी में असं नाहीये, आता वेळ नाहीये, आणि फेअर इनफ. हो. सो अशा पद्धतीने माझा इंटरव्ह्यू झालाय जो पूर्वा गोखले यांनी घेतला. सो जे कमेंट्स मध्ये तुम्ही टाकता ना सतत की सुलेखा तळवलकरांचा इंटरव्ह्यू झाला पाहिजे, तो आज झालाय असं समजा. सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे आता सॉरी काय, मला मज्जा आली तुझ्याशी गप्पा मारताना, खूप जास्त, खूप मज्जा आली. आय होप सो. ऑडियन्स नाही मजा आली की नाही माहिती नाही, आता आपल्या व्ह्यूज नी कळेल आपल्याला ना किती मजा आली आहे, आपल्याला किती व्ह्यूज मिळत आहे. अगं नाही, खरंच आपले ऑडियन्स पण खूप जेन्युइन आहेत, सुसंस्कृत, सुशिक्षित आहेत, आणि त्या पद्धतीनेच व्ह्यूज येतात. म्हणजे सरसकट सगळे लोक एक एक दीड तास बसून पॉडकास्ट नाही ऐकू शकत. सो ज्यांच्यामध्ये तो पेशन्स असतो ते नक्की ऐकतात, आणि जर का काही चुकलं तर ते लिहितात सुद्धा कमेंट्स मध्ये की अमुक गोष्ट चुकली, त्यावर मी त्यांची माफी मागून मी सुद्धा त्याच्यावर हे करते. म्हणजे आय ट्राय टू इम्प्रूव्ह माय सेल्फ, आय ट्राय टू इम्प्रूव्ह द शो ऑल्सो. बरोबर. आणि विच इज वर्किंग वंडर्स. या, आणि 3 वर्ष तू करतेस म्हणजे खरंच इट्स वर्किंग वंडर्स. खरंच. पूर्वा, थँक्यू सो मच. खूप माय प्लेजर. खरंच वाटलं, मला पण खूप छान वाटलं. इतक्या वर्षांनी आपण वेगवेगळ्या गप्पा मारल्या. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.